नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। शेडोळ येथे काँग्रेस उमेदवारांचा जोरदार प्रचार, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती। निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे लांबोटा जिल्हा परिषद गटाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सौ मानसीताई प्रमोद मरुरे तसेच शेडोळ पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत हनुमंत जाधव यांच्या प्रचारासाठी भव्य सभा व प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता। या प्रचार कार्यक्रमात आंबेगावचे सरपंच प्रवीण मरुरे, राहुल पाटील, राम अभंगे, निर्मला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी माजी सरपंच धोंडीराम धुमाळ, माजी सरपंच बसवेश्वर स्वामी, माजी उपसरपंच विकास पाटील यांच्यासह शेडोळ युवा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विठ्ठल धुमाळ यांनी प्रचाराला सक्रिय सहभाग नोंदवला। तसेच सुधीर धुमाळ, अनिकेत पाटील, प्रतीक पाटील, राजेंद्र धुमाळ, रोहित लोंढे, दामोदर पाटील, तानाजी कदम, शांताराम धुमाळ, आनंद धुमाळ, सचिन दोडके आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी काँग्रेस पक्षाच्या विकासात्मक धोरणांची माहिती देत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केलं। शेडोळ परिसरात काँग्रेस पक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र या प्रचार दौऱ्यातून दिसून आले। नमस्कार, मी मानसी प्रमोद मरुरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील लांबोटा गटातील अधिकृत उमेदवार। श्रीमंत जाधव शेडोळ पंचायत समितीमधून राष्ट्रीय काँग्रेसतर्फे पंचायत समिती ही निवडणूक लढत आहे। गेल्या अनेक वर्षापासून मी राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्र असल्यामुळं आणि पूर्ण या ग्रामीण भागातील नाळ व शेतकऱ्यांचे, कष्टकरी, श्रमकऱ्यांचे सगळ्यांचे प्रश्न आम्हाला ग्राउंड लेवल असल्यामुळे आम्हाला माहीत आहे। येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून आणि मानसीताई यांच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पूर्ण जी असत्याला ते मूलभूत सुविधा असतील, त्यांचे काही जिल्हा परिषद योजना असतील, हे दारापर्यंत आणण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना नमस्कार। आज शेडोळ या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या लांबोटा जीप गटाचे अधिकृत उमेदवार सौ मानसीताई प्रमोद मरुरे व शेडोळ गणाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत नाना जाधव यांच्या प्रचारात या ठिकाणी शेडोळ येथे प्रचाराचा कॅम्पेन राबवला जात आहे। यामध्ये लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी दिसत आहे। गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाकडून कसलेही विकास कामाची काडी हलवली गेली नाही, उलट त्या विकासाच्या गप्पा मारत आहेत आणि बऱ्याच गोष्टी न करता केले असं त्यांचं म्हणणं आहे। पण हे साफ खोटं आहे। या खोट्या बोलण्याला, त्यांच्या दंडेलशाहीला, एकाधिकारशाहीला आता जनता त्रासलेली आहे आणि ही त्रासलेली जनता आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करणार आहे, म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मतदान करणार आहे। ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे। या निवडणुकीची परिस्थिती जनतेने हातात घेतल्यामुळं नक्कीच येणाऱ्या 7 तारखेला संपूर्ण जिल्हा परिषद गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार प्रचंड अशा बहुमताने या ठिकाणी विजयी होतील असं आम्हाला वाटतं।